निवडणूक आयोगाचेही कर्मचारी गोव्यातून सिंधुदुर्गमध्ये येणाऱ्या प्रत्येक गाडीची तपासणी करतायत। महाराष्ट्र दौऱ्यावर असलेल्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या बॅग सलग 2 दिवस वणी व औसा येथे निवडणूक अधिकाऱ्यांकडून तपासण्यात आली होती। आज सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तिन्ही मतदारसंघात उद्धव ठाकरे यांच्या प्रचार सभा असून ते वाया गोवा सिंधुदुर्ग दौऱ्यावर दुपारी 1च्या सुमारास बांदा पोलिसांच्या इन्सुली तपासणी नाका येथे आले। इन्सुली तपासणी नाका येथे उपस्थित निवडणूक पथकानं त्यांचा ताफा रोखला। शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व त्यांचे सुपुत्र तेजस ठाकरे एकाच गाडीत होते। त्यांच्या गाडीची पाहणी केली। त्यानंतर त्यांच्या ताफ्यात असलेल्या अन्य गाड्यांची तपासणी पथकातील कर्मचाऱ्यांनी केली। यावेळी काही काळ गाडीकडे कोणी अधिकारी व कर्मचारी न आल्यानं माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गाडी का थांबवली अशी विचारणा केली असता कोणीच कर्मचारी येईना। त्यावेळी ताफ्यात असलेले शिवसेनेचे पदाधिकारी शैलेश परब यांनी उपस्थितांना गाडी का थांबवली अशी विचारणा केली। मात्र यावेळी कोणीच काही न बोलल्यानं पुढील वाहनांना रवाना होण्याच्या सूचना देण्यात आल्या। गाड़ी